अरे अन्न भक्त, या या या, बसा बसा. काय चांगल्या दिवशी भेटलाय राव. आज तुमच्या देवाचा वाढदिवस आहे म्हणे. मग त्यांच्या नावाने प्रसाद वगैरे चढवला की नाही मंदिरात? अरे बरेच दिवसांनी. या आणि अंधभक्त वगैरे काही नाही, त्यांनी देशासाठी 4 चांगली कामं केलीत ना, म्हणून आम्ही त्यांच्या मागे असतो. तुमच्यासारखं नाही, एकाच परिवारातलं एक झालं की दुसरं झालं की तिसऱ्याला पुढे करायचं आणि कामाच्या नावाने बोंब. ठीक आहे चल, तू म्हणते ना, तर मोदींनी केलेली 4 चांगली कामं सांग ज्याच्यामुळे भारतामध्ये फरक पडला. म्हणजे 2014 ते 2025चा भारत, याच्यामध्ये काय फरक आहे? कारण 2014 ते आत्तापर्यंत मोदींची सत्ता चालू आहे. 4 चांगली त्यांची कामं सांग ज्याच्यामुळे भारतामध्ये फरक पडलाय. वेल, आय कॅन गिव्ह यू अ लिस्ट ऑफ व्हॉट मोदी हॅज डन सो फार. वेल, गो अहेड. आता ना तू पॉइंट वाईज एक. पहिला मुद्दा आहे नॉमिनल जीडीपी. 2014 मध्ये होता $2.1 ट्रिलियन. 2025 मध्ये $4.3 ट्रिलियन. म्हणजे काय? मोर दॅन डबल्ड इन अबाउट 10 इयर्स. आता एक एक्स्ट्रीम पॉवर्टी रेट 2011-12 मध्ये जो होता 27.1%, तो खाली आलाय 2023 साली 5.3%. म्हणजे ओव्हर 20% पॉइंट्स ड्रॉप. हंड्रेड्स ऑफ मिलियन्स लिफ्टेड आउट ऑफ एक्स्ट्रीम पॉवर्टी. पर कॅपिटा इन्कम मी तुला सांगते, 2014 मध्ये रिपोर्ट केला होता 86,000. 2023 मध्ये तो 1,72,000 रिपोर्ट केला. नियरली डबल्ड. रोड, सोशल वेलफेअर स्कीम सच एज पीएम आवास योजना, जनधन योजना, उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत, स्वच्छ भारत मिशन, हाऊसिंग, हेल्थ, सॅनिटेशन, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केलाय. समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला ग्लोबली प्रेस करतायत, ग्लोबली आपला प्रेझेन्स वाढतोय, आपण बाहेर जातोय, लीडर्सना भेटतायत, आपल्या देशाचे गव्हर्नमेंटचे लोक फिरायसाठी नाही जात आहेत, डील करण्यासाठी जात आहेत. त्याच्यामुळे काहीतरी घडतंय म्हणून आपल्याला प्रेस करतायत ना. आणि अंधभक्त त्यांना म्हणतात जे डोळे मिटून एकाच परिवारातल्या पुढच्या पिढीतल्या लोकांवरती डोळे मिटून विश्वास ठेवतात. त्यांच्यामध्ये काबिलियत असू दे, पोटेन्शियल असू दे किंवा नसू दे, आम्ही त्या परिवारातल्या लोकांनाच मत देणारी या मताची लोक असतात, त्यांना अंधभक्त म्हणतात. मी दमले. ओके, बाय.